विषयी माझे गौरवाचे गीत आहे. यान भात साऱ्या, यान भात साऱ्या हसते मराठी, यान भात साऱ्या हसते मराठी, काळजात गाथा मांडते मराठी. कोण कंस येथे, कोण कंस येथे मारण्यास येतो, कोण कंस येथे मारण्यास येतो, गोकुळात कान्हा सोडते मराठी. या मराठीचा गोडवा म्हणजे नागदेवाचार्यांपासून गायलेला आहे की तुमचा अस्मात कस्मात मी नेनेची गा, मज चक्र धरे निरुपली मराठी याची मुसा. असं नागदेवाचार्यांनी पंडितांना सांगितलेलं होतं की तुमचा अस्मात कस्मात काय आहे ते मला माहिती नाही, पण चक्रधरांनी मला मराठी भाषेमध्येच लेखन करायला सांगितलेलं आहे. असा सार्थ गौरव चक्रधरांच्या मुखातून निघालेला की ज्याला आपण श्रुती म्हटलेलं होतं. चक्रधरांच्या ज्या श्रुती आहेत, ज्या लीळा आहेत, त्याच्यामध्ये ही मराठी भाषेचा गौरव असणारी एक लीळाच आहे. आणि त्याच्या आधी आपण जर म्हटलं तर मराठीचा इतिहास 2000 वर्षाचा आहे. मराठी आज अभिजात भाषा आहे आणि ही जी आहे ती आपल्याला अहिराणी भाषेमुळे आहे. आपण सांगितलं की गाथा सप्तशती आलाने लिहिलेला जो ग्रंथ आहे आणि मग त्याच्यानंतर दडबडर सामलिंगे आहिरे अहमान कल हसीले दिनले गहिनले उत्तमीरे दत्त मराठे. मराठे कोणाला म्हणायचं, मराठी माणूस कोणाला म्हणायचं तर तो दृढ निश्चयाचा आहे, तो मोठा आहे, थोडासा अहंकारी आहे, कल हसीले भांडण करणारा आहे, झंझणारा आहे आणि असा मनुष्य जो दिले घेतले असं म्हणणार आहे. दिनले गहिनले उत्तमीरे दत्त मराठे. अशा मराठ्या माणसं त्या मराठी भाषेतील असणाऱ्या सगळ्या वाङ्मय प्रकारांपैकी जो मुकुटमणी ज्याला म्हणता येईल असा जर कोणता वाङ्मय प्रकार असेल तर तो आहे कादंबरी. त्यामुळे कादंबरी हा सगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये मुकुटमणी असं म्हटलं जातं. कारण की काय की कादंबरीची असलेली व्यापकता, एक कादंबरीचा असलेला आवाका हा जो आहे तो त्याला ह्या मुकुटमणी म्हणण्याविषयीची एक जी पदवी बहाल करतो. जुन्या काळामध्ये गद्य फारसं नव्हतं. आपण सांगितलं की 7व्या शतकामध्ये ज्योतिष रत्न मला सारखा श्रीपती भट्टाने करून दिलेला गद्याचा ग्रंथ होता. पण तो गद्य ग्रंथ म्हणून आपण त्याला म्हटलं नाही, तर आपण त्याला डायरेक्ट आपण कुठल्या लीळाच्या गद्याकडे. आणि कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे तो आपल्याला आधुनिक कालखंडामध्ये आला. त्यामुळे एकंदरीतच काय आहे की साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कादंबरी कशी लिहावी याच्याविषयीची यामध्ये कार्यशाळा आहे. तुम्ही बहुतेक आता सांगितल्या पद्धतीने लेखन करणारे लेखक आहात. तुमच्यापैकी बरेचसे जण ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा काही जण वयाने मोठे आहेत आणि इथं या साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्व सहभागी असलेले लोक आहोत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये आपण एक कादंबरी लिहावी असं म्हणाल आहे. किती जणांच्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत जे मला आठवून कळवलं तर लक्षात येईल की तुमची एक आहे, तुमच्या तुम्ही काय हे तर प्रस्थापित लेखक आहे. तर ठीक आहे, बाकीच्यांना शिकायचं आहे असं एक मेजॉरिटी जर पाहिलं आपण तर कादंबरी लेखनाची उत्सुकता जी आहे ती आपल्या मनामध्ये आहे. मुळात काय की कोणतीही निर्मिती प्रक्रिया, निर्मिती याचा अर्थ काय होतो, अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे. अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे म्हणजे एक साधी गोष्ट आहे की एखाद्या कंपनीमध्ये एखादी वस्तू तयार होते. ती वस्तू तयार होण्यासाठी सुरुवातीला शेतकरी बी लावतो, त्याचं पीक येतं, मग ते पीक कापलं जातं, मग ते कंपनीमध्ये जातं कच्चा माल म्हणून, मग त्याच्यावर प्रोसेसिंग होतं, मग तो माल तयार होतो, मग त्याला रंग दिला जातं, मग त्याच्यावर शिक्का मारला जातो, मग त्याचं मार्केटिंग होतं आणि मग अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तित्वात येते.
साहित्य निर्मितीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काय की अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तित्वात येते. आणि ती आपण कशामुळे येते तर मनाच्या शक्तीमुळे येते. मनाची शक्ती साहित्य निर्मितीच्या गोष्टीत आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सकारात्मकता असेल तर दखल पात्र होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे आपण आणि आज मराठी कादंबरी कुठे चाललेली आहे, तिचा इतिहास काय, तिची परंपरा काय. तुम्ही फार नाही पण 10 कादंबऱ्या तरी चांगल्या वाचा की पहिल्या की ज्या असतील. ठीक आहे, खांडेकरांची कादंबरी बहुत बरं आहे, फडक्यांची कादंबरी तशी. पण समजा 60 नंतरच्या कादंबऱ्या जर आपण घेतल्या तर काय आहे की आपला स्वभाव जो असतो ना, स्वभाव हा आपला स्वभाव आपण ओळखायचा आणि त्यानुसार कादंबरी प्रकारे निवडायचा. स्वभाव म्हणजे काय की आता मला आहे ना निसर्गतः म्हणजे तिरकस विचार सुचतात. काय तिरकस म्हणजे कपडे वाळायला घातले ना की मी असं म्हणतो की हा शर्ट जर बनियनशी बोलायला मग शर्ट असं, मग मी शर्ट हे पात्र घेतलं, बनियन हे पात्र घेतलं. मग शर्ट म्हणतो की मला 2 बाया आहेत अशा चांगल्या आणि त्यामुळे मी स्टँडर्ड आहे काय. आणि बनियन जे आहे ते त्याला सांगतो की तू आतल्या आत असतो, तू काय दिसून येत नाही, कोणाला काम करतो पण तू तसा दुय्यमच आहेस असा. हा संवाद आपण कल्पनेने तयार करतो. मग मी म्हटलं की तो काय आहे की जो शोषित आहे तो असा आहे आणि शोषक आहे तो असा आहे. तर असा हा आतला आहे आणि तो बाहेरचा आहे. आतला आणि बाहेरचा असा संघर्ष करण्याकरांनी ललित लेखामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला हा जो कॉन्ट्रास्ट आहे एक युद्ध आहे. कादंबरी काय की युद्धच आहे, एक प्रकारचं युद्ध असतं. म्हणजे त्याच्यात नायक असतो, खलनायक असतो आणि खलनायक असतो म्हणून नायकाला महत्व असतं. कुठलेही असणार आहे कथन जे आहे ते कथन म्हणजे सांगण्याची पद्धती. कथन म्हणजे काय आपली सांगण्याची पद्धती आहे. सांगण्याची पद्धती म्हणजे काय की माझ्या कादंबऱ्यांमध्ये मी जाणून बुजून जे आहे ते माझ्या दृष्टीनुसार जे कथन करतो. म्हणजे कथन बघा काय की आपल्याकडे जे कथनाचे प्रकार आहेत ना ते आपण कधी बारकाईने पाहिले ना. कादंबरीकाराने आवर्जून पहा कथनाचे प्रकार. म्हणजे आजी गोष्ट सांगते ना आपली कावळ्याची आणि चिमणीची गोष्ट सांगायची कथनाची. तर असं होतंय काटपाट नगर होतं आणि हातपाट नगरात एक राजा होता. राजा कसा खूपच न्यायी, उदार आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा असा राजा होता. अशी गोष्ट तुम्हाला सांगायला सुरुवात केली की रसाळपणा ज्याला म्हणताय ना, रसाळपणा ओघवतेपणा हे कुठल्याही कथनाचे महत्वाचं भाग असतं. कुठल्याही असतं तुम्हाला त्या कथावस्तूमध्ये घेऊन जाता आलं पाहिजे वाचकाला. सगळ्यात पहिल्यांदा तो तुमच्याशी जोडला गेला पाहिजे, तो तुटता कामा नये असं कथन एक रसाळ कीर्तनकार असतो ना, कीर्तनकाराची कथनशैली तुम्ही वापरता.